नमस्कार, मी उद्या मेंदूवडा बनवते। जर मी उद्या मेंदूवडा बनवते तर आज सकाळीच ही डाळ भिजत घातलेली आहे आणि रात्री हे सगळं वाटून घेतले, जसं आपण इडलीचं करतो तसं। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे असं पीठ वरती फुगून आलेलं आहे। ह्या जेणेकरून आपल्याला ते फेटावं लागत नाही जास्त। ह्यासाठी मी एक दिवस आधीच डाळ भिजत घातली होती आणि रात्री वाटून घेतलं होतं, जसं आपण इडलीचं करतो तसं, इडलीचं किंवा डोश्याचं पीठ जसं करतो तसं मेंदूवड्याचं पीठ करून घेतलं। ह्याच्यामध्ये फक्त उडदाची डाळ टाकली। ह्याच्यामध्ये पीठ वरती आलंय। आता मी वडे करते, तर वडे करताना मी इथे थोडेसे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि तांदळाचं पीठ टाकलेलं आहे। एक 2 चमचे ह्याला तांदळाचं पीठ वापरलेले आणि ते तांदळाचं पीठ टाकल्यानंतर मी एकजीव करून घेणार आहे। तर हे सगळं मिक्स करून झालेले आहे। तर इथे मी एका साइडला तेल तापायला ठेवलेले आहे ऑलरेडी मीडियम गॅसवरती। तेल जास्त हाय फ्लेम वरती ठेवायचं नाही आणि खूप जास्त बारीक फ्लेम वरती सुद्धा ठेवायचं नाही। ही डाळ वाटण्यासाठी, डाळ वाटताना एक लक्षात ठेवायचं की फक्त मला ह्या डाळीसाठी फक्त 3 ते 4 चमचेच पाणी लागले, एवढंच पाणी मी वापरले। आणि जर मेंदूवड्याच्या पिठामध्ये जास्त पाणी झाले असेल तर थोडासा गॅस फास्ट ठेवायचा। जर पाणी कमी असेल तर मीडियम गॅसवरती केलं तरी चालेल, कारण जर जास्त पाणी असेल आणि आपण गॅस कमी ठेवला तर मेंदूवडा फुटण्याची शक्यता जास्त असते। त्यामुळे लक्षात ठेवायचं, मेंदूवडा तळताना जर पिठामध्ये पाणी जास्त झालं असेल तर गॅस थोडासा फास्ट ठेवायचा। तर मी इथे मेंदूवडा करण्यासाठी आधी हाताला पाणी लावून घेतलंय। थोडंसं हाताला आधी पाणी लावून घ्यायचं आणि नंतर थोडं पीठ घेऊन त्याच्यामध्ये होल करून मेंदूवडे तेलामध्ये सोडून द्यायचे। एका साइडून व्यवस्थित थोडंसं सोनेरी कलर आल्यानंतर दुसऱ्या साइडला पलटून दुसऱ्या साइडून भाजून घ्यायचे। ते थोडंसं हलवत राहायचं जेणेकरून खाली चिटकू नये ह्यासाठी। इथे मेंदूवडे तळून झालेले आहेत, तर ती मी आता एक एक काढते। तर इथे मी खोबऱ्याची चटणी करून घेतलेली आहे आणि मेंदूवडे पण करून झालेले आहेत। तर आता आपण खायला घेऊया। रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना सुद्धा पाठवा। थँक्यू।